तर जितेंद्र आव्हाड बोलतायत, आपण थेट जाऊया. तिकिटापासून त्याच्या पहिल्या तिकिटापासून मारून टाकू म्हणून सगळ्यांनाच तिकडे जे पत्रकार कव्हर करायला गेलो मारून टाकू मारून टाकू मारू असं म्हटलं. माझा मित्र आहे संजय. आज नाही तर आम्ही फार लहानपणापासूनचे मित्र आहोत. सध्या काय झालंय मला माहित नाही. खरं तर उघडपणाने काही बोलायचं नसतं, पण मी आज उघडपणानेच बोलतो की संजय चांगलं नाही, जरा थोडासा शांत. तो आहे गरम डोक्याचा, म्हणजे तो खरंच गरम डोक्याचा आहे. आणि त्याच्यामुळे आणि कोणाच्या ऐकणाऱ्यातला नाही. आता आम्हाला कशी एक भीती आहे, पवारसाहेब ओरडतील, ही भीती आमच्या मनात कायम असते. म्हणजे आपण काही चुकीचं बोललं आणि टी व्हीवर दिसलं तर आम्हाला खात्री आहे की 3-4 मिनिटाला पवारसाहेबांचा फोन येणार, काय रे जितेंद्र. आणि ती भीती आमच्या मनात आईबापाच्या भीतीसारखी कायम असते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या वर्तनात, बोलण्यात मर्यादा बाळगतो. प्रत्येकाला एक भीती असावी लागते. मला वाटतं तो कोणालाच घाबरत नाही, त्याला भीतीच नाही. आणि कधी त्रासही भोगलेला नाही कधी काही, कारण का वडील एवढे मोठे होते, आईचा आशीर्वाद, आई तिची मोठी होती, लाडात वाढलाय. त्याच्यामुळे मला एक मित्रत्वाचा सल्ला म्हणून त्याला मी सांगेन की बॉम्ब टाकीन, मारून टाकीन, वो जमाना नाही आहे भाई. ही वाक्य आपलं राजकारण संपवून टाकतील, एवढंच फक्त लक्षात ठेव संजय. परंतु ही राजकारणातली भाषा, ही राजकारणातली भाषा, हे बघा, बीजेपी वाल्यांनी आता सांगू नये की राजकारणाचा स्तर घसरत चाललाय. हा घसरवला कोणी? वैयक्तिक हेवे दावे आणि वैयक्तिक द्वेष याच्यावरती राजकारण केलं कोणी या देशामध्ये? आईसचा वापर कोणी केला? इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा वापर कोणी केला? या देशाला माहित तरी होतं का ईडी काय होतं 2014च्या अगोदर? तेव्हा बीजेपीने बाहेर येऊन संजय पाटील नी सांभाळावं वगैरे बोलण्याचा अधिकार बीजेपीला नाही आहे. हा, तो मित्र आहे म्हणून मी बोलतो, नाही तर मी तेही बोललो नसतं गेली आयुष्यात. पण ज्याच्याबरोबर आपण लहानपणापासून दिवस काढलेत आणि मला त्याचा स्वभाव माहिती आहे, आणि म्हणून मी इतकं उघडपणाने बोलतो. नाही तर मी कोणाबद्दलच कधी बोलत नाही. तुला तुझ्या हातात बॉम्ब आहे ना, जाऊन टाक, हिंमत आहे टाक. मी जर माझ्या म्हणजे मित्र नसता तर मी सांगितलं असतं न्यूक्लिअर, हायड्रोजन, कुठला बॉम्ब आहे न्यूक्लिअर. या गोष्टीमध्ये संजय राऊत यांनी सुद्धा त्यांना उचकवणं किंवा अशा स्वरूपाची भाष्य करणं, याच्यामुळे हे बघा, संजय राऊत महान आहेत, ते काय माझे मित्र नाहीत. संजय पाटील हा माझा मित्र आहे आणि माझा मित्र म्हणून मी त्याला नाकारत नाही आहे. त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं हेही मी म्हणेन. कारण का त्याला तिकीट देण्यात, तिकीट मिळवण्यात, बाकीच्या त्याच्या प्रवासामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने त्याला मित्र म्हणून आमदारकीपासून सगळीकडे मी साथ दिली आहे. त्याच्या पहिल्या तिकिटापासून. त्याच्यामुळे तो विसरला असेल, त्याच्या लक्षात असेल, मला माहीत नाही. पण संजय पाटीलला तसं काही गुंड प्रवृत्तीचा नाही आहे. तो कसं काय बोलला की 5 मर्डर केले बिल्डे, आता काहीतरी भावनेच्या भरात बोलायचं नसतं. ऑन रेकॉर्ड आलं इथे. आता मी त्याचा विरोधक नाही आहे, नाही तर 5 मर्डरचे आरोप तू कसं काय सांगू शकतो मी 5 जणांना मारलेत? म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलं आहे. असं आहे की प्रचंड तणावाखाली, कारण का जे काही झालेलं आहे याचा महाराष्ट्राने फार चांगल्या ह्याच्यात स्वीकार केलेला नाही आहे. पहिल्यांदा तुम्हाला दिसतंय की उघडपणाने जनता विरोध करते आणि ह्याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये गद्दारीला प्रचंड महाराष्ट्रात विरोध होईल. जे आम्हाला अनुभवायला मिळतंय, लोक जे काही बोलतायत त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की लोक गद्दारी सहन करणार नाहीत. आणि त्याच्यातनं थोडंसं मग असं आहे की आपल्या बरोबर. तर संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकावल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मित्रत्वाचे काही चांगले सल्ले संजय दिना पाटलांना दिलेत. आणि यानंतर थेट जाऊयात, हाच मुद्दा नाना पटोलेंनी विधानसभेत मांडलाय. काय म्हणालेत ते पाहूया. महाराष्ट्रामध्ये आताच पुण्यातली घटना